तर आजच्या दिवसाची सुरुवात जी आहे ना खूप सुंदर अशा पद्धतीने झालेली आहे आणि आज सकाळी होती ऑर्डर पोह्याची. ऑर्डर वगैरे दिली आणि आज 16 आणि 17 तारीख 2 दिवस आहे ना आमच्या इथे असं वाटतं वातावरण की जणू काही आम्ही पंढरपुरामध्ये आहे. कारण इथून बऱ्याच दिंड्या जातात आणि त्यांची ना खूप चांगल्या पद्धतीने त्यांची सोय केली जाते. कोण नाश्ता करतो, कोण जेवण करतं. बरंच त्यांची सेवा आमच्या गावामध्ये ना प्रत्येक दिंडीला ही चांगली सेवा केली जाते आणि खरंच 2 दिवस एवढं छान वाटतं. नावच घेतो का नाही आपण कुणाचं पण. हो व्हिडिओज करते, दाखवते की. अरे कशाला मार खाणार आहेस? मार का खाणार आहे सांग तू. अरे सांग की मार का हाय. तो म्हणतोय मला मार खायला लागल. अरे तू काय चोरी केलीस का? हे असं आहे बघायचं. असंच आमच्या हॉटेलमध्ये ना दिवसभर कुणाची चेष्टा कुणाची मस्करी करत आहे ना मस्त दिवस आमचा चालू असतो. आणि ना खरं तर दिवसभर जर आपलं माइंड फ्रेश ठेवलं ना तर आपण किती काम करतो ना याचा काहीही परिणाम आपल्याला वाटत नाही किंवा कंटाळा येत नाही. फक्त आपलं माइंड फ्रेश ठेवायचं दिवसभर. आमचं तर दिवसभर काम चालू असतं. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10पर्यंत आमचं काम चालू असतं. आम्ही असंच दिवसभर कुणाची चेष्टा मस्करी आमचं काम खरं ह्या कामातच आम्ही खरं बिझी असतो. ताजी कोथिंबीर घेऊन आलं म्हणजे घेऊन यायला सांगितलं होतं आमच्या इथल्या गावातल्या त्या काकांना. कारण आहे ना 2 दिवस आता गर्दी नेहमीच असते. कोथिंबीर खरं किती भाजी पाहिजेत देते. ताजी कोथिंबीर आहे. चला आता माझी ड्युटी कांद्याची. कांदा चिरून घेते. मस्त वाटतंय ना पंढरपुरात असल्यासारखं. दिंडी हाय ना काका? वाटतंय का पंढरपुरात असल्यासारखं? नाही ना. मायनी मार्गे जाता उद्या लवकर ये काका. कोळ्याची दिंडी येणार आहे. 5 वाजता आहे काका. 5:30. चला आता माझी जी ड्युटी बदलणार आहे. वाजलेत 12. आता जायचंय कांदा चिरायला. थोडी रुपये दिली. माऊली तुकाराम. माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली हो माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली हो माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली हो माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली. तर आत्ता जी पहिली दिंडी होती म्हणजे पालखी होती ती शिरशी या गावची होती. आम्ही दोघींनी दर्शन घेतलं. आता दुसरी
आत्ताची जी दिंडी आहे ना, पायी दिंडी, ती आत्ता साजूर या गावची दिंडी होती आत्ताची. अजून एक येणार आहे, अजून त्याचं पण शूटिंग करणार आहे. कृष्ण हरी माऊली. सर्वांना शुभ सकाळ. आणि माझ्या तर कामाची सुरुवात झालेली आहे. सकाळी 5:30 वाजल्यापासून देवपूजा झाली, रांगोळी झाली आणि जवळजवळ मग काम पण होत आलेलं आहे हॉटेलमधलं. आणि आजचा आमच्या गावातील दिंडी येण्याचा दुसरा दिवस. आता दिंडीतील कोळ्याची जी दिंडी आहे ती येईलच थोड्या वेळात. आणि हॉटेलमध्ये एवढी गर्दी असते. आणि हॉटेलसमोरील जो पटांगण आहे, म्हणजे आमचा शालिग्राम मठ आहे ना, तो पूर्ण मंगलमय वातावरण, भक्तिमय वातावरण होऊन जातं. असं वाटतं की जणू काही आम्ही पंढरपुरातच आलो आहे. करायला येतंय ना का नाही जमलं? दरवर्षी तुम्हीच असतात ना? थोड्याच वेळात आहे ना, आता इथं कोळ्याच्या दिंडीचं आगमन होईल. गावामध्ये आले, गावामध्ये जरा फिरून येणार आणि जिथे चहा नाश्ता आहे तिथे चहा नाश्ता करून येणार. आणि आम्हाला तर सकाळपासून वेळच नाही मोबाईल घ्यायला, खूप गर्दी आहे. आता थोड्या वेळात आता कोळ्याच्या जी पालखी आहे ना, ती हॉटेलच्या समोर मंदिर आहे, विठ्ठल मंदिर, तिथे जातात, आरती वगैरे होते आणि मग रिटर्न जाते. हॉटेलमध्ये एवढी गर्दी आहे त्याच्यामुळं काय होतंय, मोबाईल घेऊन शूटिंग करायला वेळच भेटेना झाले. आता थोडंसं कस्टमर कमी झालंय, पण गर्दी असली की काही मोबाईलला हातच लागत नाही. पण पहिल्यांदा कसं कस्टमर महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळं पहिल्यांदा कस्टमर. आणि त्या माणसांना भजी खूप आवडतात, त्याच्यामुळं ना त्यांना ती सेवा आम्ही त्यांच्यासाठी देतो वेळात वेळ काढून. हॅलो, सर्व माऊली मंदिरात बसून दूध प्याला याचं बरं का सगळ्यांनी. हातात घेतलं तर चालतं. ओके, उभं राहू करू का? त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते, शिव भोळाच्या चक्रावरती त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते. वाचे वरता शिव नामाचा, शिवा देखता प्रत्यक्ष, शिव देखता प्रत्यक्ष, शिव देखता प्रत्यक्ष, शिव देखता प्रत्यक्ष. एका जनार्दनी शिव निवारी कैकाचा देव,
ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम.